शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिंहस्थ विकास कामांचे भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील 44 कामांच्या एकूण 5657.89 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, NMRDचे आयुक्त जलद शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, राहुल डिकले, सीमाताई हिरे, दिलीप बनकर, राहुल आहेर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12:30च्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले. यानंतर दोघेही वाहनांनी थेट रामकोंडावर आले. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला रामकाल पथाची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना रामकाल पथाबाबत माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा करून सिंहस्थ कामाचे भूमिपूजन केले. दरम्यान रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन तसेच सिंहस्थ पूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे काम सुरू असून या प्रकल्पांच्या भूमिपूजनामुळे परिसरातील धार्मिक पर्यटन कामाला विकासाला चालना मिळणार आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका.